मित्रांनो, भारताला थोर संतांचा वारसा लाभला आहे. माणूस थोर होतो तो त्याच्या विचारातून. ही म्हण त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते, कारण त्यांनी मानव जातीला दिलेले विचार आजही तितकेच उपयुक्त, उचित व कल्याणकारी आहेत. आणि म्हणूनच संतांचे विचार या सेगमेंट मधून आपण आपल्या संतांनी दिलेले महान विचार व त्यांचा अर्थ जाणून घेणार आहोत. तर आज आपण संत कबीरदास के दोहे मधील त्यांचा विचार व त्यामागील अर्थ जाणून घेणार आहोत. माटी कहे कुम्हार से तू क्यों रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तोहे. अर्थ मराठी. या दोह्यामध्ये कबीरदासजी म्हणतात की ज्या प्रकारे कुंभार माती तुडवतो आणि त्याच्या इच्छेनुसार तिला आकार देतो, तसेच एक दिवस मातीलाही ही संधी मिळणार आहे. आयुष्यानंतर कुंभाराचं मृत शरीर जेव्हा मातीत मिसळेल तेव्हा माती त्याला तुडवून तिच्या इच्छेनुसार आकार देईल. मित्रांनो, इथे कुंभार हे माणसाच्या आंतरिक अहंकाराचं प्रतीक आहे आणि माती बदलत्या वेळेचं प्रतीक. जर आपण अहंकार बाळगून दुष्कर्म केलं तर त्याचं उत्तर आपल्याला योग्य वेळ आली की नक्कीच मिळतं, कारण वेळ ही सर्वात शक्तिशाली असते आणि सतत बदलत राहते. अर्थ हिंदी. इस दोहे में कबीरदास जी कहते हैं कि जिस प्रकार कुम्हार मिट्टी को रौंदता है और अपनी इच्छानुसार उसे आकार देता है, उसी प्रकार एक दिन यह अवसर मिट्टी को भी मिलेगा. जब जीवन के पश्चात कुम्हार का मृत शरीर मिट्टी में मिल जाएगा, तब मिट्टी उसे अपने अनुसार रौंद कर आकार देगी. दोस्तों, यहाँ कुम्हार मनुष्य के अंदर के अहंकार का प्रतीक है और माटी बदलते समय का प्रतीक. अगर हम अहंकार में लीन होकर कुकर्म करते हैं तो उसका जवाब हमें योग्य समय आने पर अवश्य मिलता है, क्योंकि समय सबसे बलवान होता है और लगातार बदलता रहता है. अर्थ इंग्लिश. In this doha, Kabirdas ji says that just as a potter tramples the soil and gives it the shape he wants, in the same way, one day the soil will also get this opportunity. When after life the potter's dead body will merge with the soil will trample and shape him according to its will. Friends, here the potter is the symbol of ego inside man and the soil is a symbol of changing times. If we commit misdeeds under influence of ego, then we will definitely get the answer for it when the right time comes. Because time is the most powerful and the wheel of time moves continuously. राम कृष्ण हरी.